डुगू आलाय आमच्याकडे आणि आलेली आहे साक्षी आणि शीतल. आज केलेली आहे बिर्याणी. अशी बिर्याणी बनवलेली आहे. त्याच्यातला अर्धा भाग मी काढून घेतलाय. मला एका हाताने ना चटका बसतोय. आणि आता आम्ही निघालोय, म्हणजे मी पण चालली आहे त्या दोघींबरोबर. त्यामुळे डब्यात अशी डबा भरून बिर्याणी घेतली आहे, कोशिंबीर घेतली आहे डुगूसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा बिर्याणी घेतली. आणि आता आम्ही आता आम्ही निघालो, चाललो. चला बाय बाय डुगू. आम्ही जाऊ ना. बाय डुगू. मी सीमा मुला घेऊन चालली. डुगू बाय. मी साक्षी आणि मी जातोय हा दोघी. बाय. नाही जात ना तू? नाही ना. चला बॅग घ्या, बॅग घ्या. आम्ही चाललो. तू बाय. डुगू फुल टेन्शन मध्ये आला. मम्मा चालली. डुगू टेन्शन चालली. मम्मा चालली. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज साक्षी आणि शीतल माझ्याकडे आल्या होत्या डोंबिवलीला. ॲक्च्युली त्यांचं काहीतरी काम होतं एक छोटंसं. तर काम त्यांचं लवकर झालं, त्यामुळे मग लवकरच निघायचं पण म्हणत होत्या, कारण का दुसऱ्या दिवशी साक्षीला ऑफिसला पण जायचं होतं. आणि जाता जाता मग म्हणायला लागले की चल तू सुद्धा आमच्यासोबत चल. तर एक सरप्राईज आहे, मी का इथे यांच्यासोबत निघाली आहे. आणि मग त्यामुळे मग बिर्याणी वगैरे पण आम्ही बांधूनच घेतली डब्यामध्ये. आणि म्हटलं चला आपण तिकडे जाऊन नंतर मग एकत्रच जेवायला बसूया, कारण का 7 वाजताच घर सोडलं होतं आम्ही. त्यामुळे इतक्या लवकर तर काय कोणाला जेवायची इच्छा नव्हती. तर आता त्यांच्यासोबत मी सुद्धा चालली आहे मीरा रोडला. तर आता का ते तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि पुढे जाऊन ते तुम्हाला कळेलच की मी का इथे आलेली आहे त्या दोघींसोबत ते. तर गुड मॉर्निंग. आहे दुसरा दिवस आणि सकाळी मी जरा लवकरच उठले. पक्ष्यांच्या किलबिलाटानेच अगदी जाग आली मला. आणि उठून बघते तर खिडकी वगैरे खोलली हॉलची आणि झाडाला बघते तर इतकी सुंदर फुलं लागली होती. तर छान फुलं आली आहेत बघा. म्हणजे ही कुंदाची फुलं आहेत. आता तुम्ही ह्याला काय म्हणता मला माहिती नाही, पण आम्ही लहानपणापासून कुंदाचीच फुलं म्हणतो याला. म्हणजे जी गजऱ्याची फुलं असतात ना ती फुलं आहेत ही. तर बघा केवढं बहरलं आहे झाड, किती सुंदर. ही फुलं थंडीमध्येच बहर येतो या फुलांना म्हणजे. तर तसं छान बहर आलेला आहे. तर बघत राहिली, म्हटलं छान अगदी आकाशपात सूर्योदय होतो आहे आणि मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो आहे. आणि हिच्या इकडे ना पोपट वगैरे पण भरपूर येतात. तर समोर इलेक्ट्रिकच्या ज्या वायर्स वगैरे जातात ना तिथे भरपूरसे पोपट बसलेले असतात. तर आत्ता सकाळ सकाळी एवढे नव्हते, पण इथे फुलं बघून तर मी अगदीच खुश झाले. म्हटलं आता ही फुलं काढूया आणि गजरा बनवूया. म्हणून मग मी फुलं नंतर काढलीसुद्धा थोडी आणि त्याचा गजरासुद्धा बनवला. आणि इथे समोरच्या झाडावर बघा एवढे कबूतर बसलेले आहेत. नुसतं भरलं आहे झाड कबुतरांनी, खूप सारे कबूतर. छान वाटत होतं बघायला असं पक्षी वगैरे. हे झाडं आहेत त्यामुळे मग पक्षी आहेत ना. तर ही बघा एवढी बाऊल भरून, अशी मोठं बाऊल भरून फुलं निघाली आहेत. आणि अजून एवढंच निघतील एवढी फुलं अजून झाडावरही आहेत, पण मी काढली नाही. म्हटलं थोडी झाडावर सुद्धा छान वाटतात ना, मस्त वाटतात. इथे सडा पण बघा केवढा पडला आहे फुलांचा. कुंडीमध्येच सडा पडला आहे. बाहेर थोडी गुलाबाची फुलं पण आलेली आहेत. छान वाटतं असं फुलं बघायला, पण झाडाला छान वाटतात ना. तर भरपूर सारी होती म्हणून मग थोडी बाऊलवर मी काढली आणि विचार केला चला गजरा बनवूया. देवांनाही होईल किंवा आम्हालाही घालता येईल. तर आता मी असा गजरा बनवायला घेतला आहे. मी सुई धाग्यानेच बनवते, म्हणजे सुईमध्ये ओवूनच गजरा बनवते आता हा. कारण का ती फुलं इतकी नाजूक आहेत, इतके देठ त्याचे नाजूक आहेत ना. आणि तो जो हाराचा दोरा असतो ना तो नव्हता हिच्याकडे, शीतलकडे. त्यामुळे मग सुई धाग्यानेच करायला घेतला आहे. नाहीतर मग गाठीचा सुद्धा खूप छान झाला असता. बनवायला थोडा वेळ लागतो पण दिसायला खूप सुंदर दिसतो. पण म्हटलं ठीक आहे, सुई धाग्यात केलेला जो गजरा आहे ना तो असा छान भरगच्च सुद्धा दिसतो. त्यामुळे मग तोच केलेला आहे. आणि बघा एवढा सुंदर आणि मोठा गजरा झालेला आहे आणि तेवढाच भरगच्च सुद्धा.
अजून एवढीच फुलं झाडावर सुद्धा आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन कशासाठी करते तर ह्या दोघींनी म्हणण्यापेक्षा चौघींनी, अवंतिका, भक्ती, शीतल आणि साक्षी चौघींनी मिळून हे दुकान घेतलेलं आहे. ते त्यांनी भाड्याने घेतलेलं आहे. ॲक्च्युली काम चालू आहे इकडे, त्यांचं सगळं रिपेअर वर्क चालू आहे. हा गाडा अच्छा हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. काम दिलेलं आहे, टायलिंग वगैरे सगळ्याचं काम चालू आहे. ते लवकरच सुरू होणार आहे. खमंग सुरू होणार आहे. तर त्यांचं भरपूर मेनू काय तो तुम्हीच सांगा नंतर. मी आता जस्ट तुम्हाला आतून दाखवते कसं काय काम चालू होते. ही अशी मस्त एंट्री आहे. आता काम चालू आहे त्यामुळे सगळंच दिसेल. आणि सगळं रेडी झाल्यावर पण मी तुम्हाला नंतर दाखवीनच कसं होणार आहे ते. तर असा भरपूर मोठा असा गाडा मिळालेला आहे त्यांना. बघू शकता स्पेशियस आहे एकदम. आणि ह्या टाईल्स लावायचं काम चालू आहे. आता थोडासा इथे अंधार येतो आहे पण ठीक आहे. आणि इथे आता फ्लोरिंग पण होणार आहे. फ्लोरिंग वगैरे पण करणार आहे. आणि त्या साईडला किचन असणार आहे. आज यांचं रजिस्ट्रेशन होणार होतं आणि ॲक्च्युली चांगल्या मुहूर्तावर आली आहे इकडे. ॲक्च्युली शीतल काल आली होती कधी तिने बघितलं आणि मग आम्ही आलो. तर तुम्हाला चल माझ्यासोबत गाळासुद्धा दाखवते. असं त्यांनी खूप छान आता मस्त असा बिझनेस करायचं ठरवलं आहे. आणि देव त्यांना ह्याच्यामध्ये खूप सारं यश देव. थँक्यू. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते मी पहिल्यांदा. तर इथे त्यांचं किचन असणार आहे हे सगळं. तर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच, कारण का आल्यानंतर हे सगळं काम झाल्यानंतर सुद्धा एक व्लॉग तर बनत आहे ना, तेव्हा सुद्धा एक व्लॉग होणारच आहेत ओनर्स. या अवंतिका मॅडम, या भक्ती मॅडम, तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा बघितलंच असेल. तर ही तर माझी बहीणच आहे. ही मैत्रीण आहे मैत्रिणी. आणि ती सख्खी बहीण बाहेर बसली आहे. ही बॉस लेडी शीतल बाहेर बसली आहे. काम कसं चाललंय बघते ती. आम्ही तिची टिंगल करतो इथे बरोबर बघून. ठीक आहे. तर असं सगळं काम चालू आहे. तर ह्यासाठीच मी आज ॲक्च्युली इथे आली होती. मला पण बघायचं होतं कुठे गाळा घेतलाय काय घेतलाय. तर मीरा रोडला आहे आणि इथेच ना मेट्रो स्टेशनसुद्धा होणार आहे बाहेर. त्यामुळे त्यांना ते एक ॲडव्हान्टेज आहे याचं. तर मी तुम्हाला दाखवते. जवळच मेट्रो स्टेशन होतं आहे. मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हे इकडे असं ही बी मेट्रो लाईन गेलेली आहे आणि इथे जवळच मेट्रो स्टेशन होतं आहे. इथेच काशीमीरा मेट्रो स्टेशन. आणि तिथून आलं का हे इथेच त्यांचं दुकान असणार आहे. हवं आहे. आता हे टेम्पररी लावलेलं आहे त्यांनी. नंतर चांगलासा असा मस्त बोर्ड येणार इकडे. काय मग खुश ना? एकदम खुश. आता तुम्ही पण सांगा तुमच्या दुकानात येण्यासाठी सगळ्यांना काय म्हणतात त्याला इन्व्हाइट करा. ते तर आता जेव्हा दुकान एकदम फुल रेडी होईल त्या दिवशी आपण इन्व्हाइट करूया. मेनू दाखवून. हा, मेनू कार्ड दाखवतील तुम्हाला. आता मी सांगत बसत नाही काय काय असणार आहे ते. आणि मेन म्हणजे आत्ताच्या आत्ता मी ना त्यांना एक टॅगलाईन सुचवली आणि त्यांनी ती इन्क्लूड सुद्धा करून घेतली. तुम्ही बघाल जेव्हा बोर्ड लागेल तेव्हा तुम्ही बघा. तर मी बोलली अशीच आणि त्यांना ती खूप आवडली. ती लगेच फिक्स पण केली. तर ठीक आहे. आता मी दुकान वगैरे बघून मग पुढे पण अजून जायचं आहे. तर शेअर करीनच तुमच्यासोबत. आता आम्ही अजून थोडा वेळ थांबलो कारण का आता ते फ्लोरिंगचं काम करायला घेत होते. तर त्यांना आम्ही समजावत होतो की फ्लोरिंग कशा प्रकारे पाहिजे, कशा प्रकारे फरशा अरेंज करायच्या आहेत, कसं डिझाईन हवं आहे वगैरे ते सगळं आम्ही त्यांना जरा एक्सप्लेन करून सांगत होतो. ऐसा नहीं है मिस्त्री,
जैसा ये लगाया था हाँ ना हाँ पहले, वो वैसा ही है, मैंने पहले देखा, तुमने मोबाइल में देखा अभी मैंने। और ये ऐसा ही अच्छा दिखेगा, वैसे अच्छा ही नहीं। ऐसा सिस्टम है। ऐसा पूरा एक वाइट बैठेगा, उसके बाजू में पूरा एक से लाइन बैठेगा, ऐसा मिलता है जाएगा। ना, एक एक लाइन में से बराबर आएगा। हाँ, वैसे आएगा। देखो कितना अच्छा दिख रहा है। हाँ, पहला ये आएगा, उसके बाद ऐसा ही आएगा आमिर खान। हाँ, ऐसा बराबर। तर आता इथे दुकानाच्या इथे आम्ही उभं होतो, तर इकडे एक साहिबा कलेक्शन म्हणून दुकान आहे छानसं. तर मला तिचं कलेक्शन बाहेरूनच मला कानातले वगैरे आवडले, तर म्हटलं बघूया आत जाऊन कसं आहे. आता ह्या दोघी गेल्या आहेत, मी दाखवते. तर हे दुकानाचं नाव आहे साहिबा कलेक्शन. तर ह्यांनी जे दुकान घेतलं आहे ना, त्याच्यापासून 1-2 दुकानं सोडल्यानंतर हे दुकान आहे. आणि ह्याचं कानातल्यांचं कलेक्शन बघा, मस्त आहे, सुंदर आहे ते. ये बॉलीवुड खूप छान छान कानातले आहेत. त्या बांगड्या वगैरे बघूनच मी आतमध्ये आले ॲक्च्युली. और सब वजन देखो, क्वालिटी भी हैवी है। हाय. त्यांचं कलेक्शन बघा, सुंदर आहे कलेक्शन. भक्ती आणि शीतल ऑलरेडी आल्या आहेत आतमध्ये. आम्ही बघायला फक्त काय घेत आहे बघायला, आणि घेणार नाही बघा. आणि घेतलं तर घेतलंच ना मग. मी पण घेतलंय, म्हणजे बांगडी हात काढ ना बघू. हा, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर मस्त आहे. हे कशामधलं, झेराकी ना, जेराकी झेराकी मधलं मंगळसूत्र आहे. आता मी पण काहीतरी बघते, माझ्यासाठी चूज करते आणि मग तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करीनच. तोपर्यंत तुम्हाला कलेक्शन दाखवते इकडचं. खूप छान छान आयटम आहेत आणि रिजनेबल पण वाटले मला, कारण का हे जे मी कानातले घातलेत ना एक्झिबिशनमध्ये, मला 250ला वगैरे पडलेले आणि यांच्याकडे 100 रुपीजला आहे. प्राईस डिफरन्स पण आहे आणि कलेक्शन आवडलं म्हणून या दुकानात आले. तुम्हाला दाखवते मी. बरंच काय काय आहे यांच्याकडे. ते शीतल, तू बँगल्स बघत होती त्या कुठे तुम्ही? तिने पण छान आहे. वाव, हे पण छान आहेत बँगल्स. सुंदर आहे. जर मोठं आहे तर जरा हे मोठं क्यूट आहेत, हे पण क्यूट आहेत ना, सुंदर आहे. छान आहे ना, मस्त आहे. ते मला मी पण बघते. घ्या ना. तुम्हाला मी घेतलंय काय काय, माझ्या ऑलरेडी हातात आहे. शोभून दिसते. इंस्टाग्राम पे फेमस है आरुष घ्या तुम्हाला. छान आहे ना, क्यूट आहे. में। चला आता मी थोडंसं शॉपिंग करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवेन मी काय काय या दुकानातून घेतलं. चला मग चला निघूया. आता निघालो, घरी चाललो. घरी म्हणजे शीतलच्या घरी. आता गप्पा गोष्टी होतील, जरा झोपू, थोडासा आराम करू आणि मग संध्याकाळी परत कुठेतरी बाहेर पडू. माहिती नाही, कारण ते साक्षी येते. साक्षीला आज कामावर जावं लागलं आहे, नाहीतर सॅटर्डे संडे ऑफ असतो तिला, पण आज कामावर गेली आहे. चला चलो चला तर आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही परत मीरा रोडला आलो होतो. तर ॲक्च्युली दुपारी झोपलो वगैरे, जरा आराम केला, गप्पा वगैरे मारल्या आणि आता हर्षद पण आला आहे. आता हर्षदसोबतच मी घरी जाणार, पण आता जरा चहा प्यायला थांबलो आहे आम्ही इकडे. चहा पिणार आणि जरा भजी वगैरे खाणार आहोत. तर साक्षी गेली आहे भजी आणायला. तिकडे भजी आहे, भजी मिळते तिकडे. तर साक्षी आणि हर्षद गेले तिकडे भजी आणायला आणि इथे चहा सांगितला आहे. तर आता थोडंसं खाणार पिणार आणि बघू मग आम्ही, हर्षद आणि मी निघणार डोंबिवलीला जायला. चला, साक्षी भजी घेऊन येते.
तर हर्षदसुद्धा आलेला आहे, कॉफी पितोय, ब्लॅक कॉफी. कचराच आहे ना. आणि साक्षीने काय आणलं? साक्षी बटाटा भजी. बटाटा भजी खातोय. आणि मगाशी आम्ही ना त्या दुकानात गेलो आणि साक्षीने हा नेकलेस सुद्धा घेतला मस्त. चेन आहे. हां, चेन लाईक नेकलेस. आता आम्ही बटाटा भजी एन्जॉय करतो. तर काल जरा रात्री लेटच आलो, त्यामुळे काय काय आणलं तर आता हा दुसरा दिवस आहे. काय काय आणलं ते दाखवते मी त्या दुकानामधून, जे तुम्हाला दाखवलं होतं ना साईबा कलेक्शन. तर तिथून हा मी अँटी टार्निशमध्ये हा नेकलेस घेतला आहे. तसा मल्टी कलरमध्ये आहे हा. तर हा मला खूप जास्त आवडला, त्यामुळे हा घेतला आहे. हे एक मंगळसूत्र घेतलं आहे छोटंसं, रेग्युलर वापरायला असं कधीतरी. तर हे झेराकीचं आहे. तर झेराकीचं मला वाटतं 800 रुपयाला पेअर मिळतात ना, 2 मंगळसूत्र मिळतात. पण हे मला 250ला एक मिळालेलं आहे. अँटी टार्निशमध्येच आहे हे पण. तर हे एक घेतलं. आणि ह्या बांगड्या मला तिथे खूप आवडल्या, खूप जास्त आवडल्या. मग ह्या घेतलेल्या आहेत बघा, मस्त गोल्डन, म्हणजे असं पत्र्याचं वर्क आहे, तुम्हाला जवळून दिसेल हे बघा. तर खूप छान क्वालिटीच्या, खूप छान. ह्या 400ला मिळाल्या मला. तर ह्या मला आवडल्या म्हणून घेतल्या. परत ह्या बांगड्यासुद्धा घेतल्या. ह्या फक्त 200च्या आहेत. तर डिझाईन मला आवडलं म्हणून मग घेतलं आहे सिल्वरमध्ये. आणि हा असा एक स्नेक घेतला आहे असं वेस्टर्न ड्रेसेस वगैरे घालण्यासाठी, मला आवडला. आणि त्याच्याकडे एकच उरला होता, त्यांनी मला ऑफर प्राईसमध्ये दिला मला हा, म्हणजे फक्त 300ला दिला. तर मग घेऊन टाकला, हा सुद्धा घेतला. तर ही अशी एवढी सगळी ज्वेलरी मी त्या दुकानातून शॉपिंग केलं. आणि भक्तीने वगैरे काय घेतलं ते मी दाखवलं. तिने सुद्धा झेराकीचं मंगळसूत्र एक घेतलं. तर कसं वाटलं माझं शॉपिंग आणि माझा आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.